चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी, पोस्ट ऑफिस भरती जीडीएस ची सेकंड मेरिट लिस्ट ऑफिशियली लागलेली आहे। त्यामुळे सर्वांनी लवकर जायचं वेबसाईट वरती आणि तुमचं नाव आलं का नाही चेक करायचं आहे। मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी लक्षात घ्या। आपण सांगितल्याप्रमाणे 6 ते 12 एप्रिलच्या दरम्यान सेकंड लिस्ट लागणार होती, त्याच डेट मध्ये लागलेली आहे। म्हणून मित्रांनो, आपल्यावर विश्वास ठेवून पुढे प्रोसेस करा। तुमचं नाव आलं का नाही सर्वप्रथम कसं चेक करायचं लक्षात घ्या। तुमचं नाव आलं आहे का नाही हे वेबसाईट वर जायचं, ऑफिशियल जीडीएस ची वेबसाईट तुम्हाला सांगितलेली आहे त्याच्यावरती जायचंय। जर कोणाला येत नसेल तर नंतर गेल्याच्या नंतर कॅन्डिडेट कॉर्नर म्हणून आयकॉन येईल, त्याच्यामध्ये सेकंड मेरिट लिस्ट हा ऑप्शन चूज करायचा आहे। तुमचं स्टेट निवड करायची आहे, तुमचं महाराष्ट्र असेल महाराष्ट्र किंवा गोवा गुजरात जे काही असेल ते। त्याच्यानंतर पीडीएफ डाउनलोड करायची आहे मित्रांनो, आणि तुमचा रजिस्ट्रेशन जो नंबर आहे तो तिथे एंटर करून तुमचं नाव आलं का नाही चेक करायचं। तुमचं नाव आलं असेल तरी यस आलं आहे असं कमेंट करा, जर नसेल आलं तरी कमेंट करा तुमचे मार्क, जेणेकरून थर्ड लिस्टला तुम्हाला चान्सेस आहे का। दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपण सांगितलं होतं पहिल्या मेरिट लिस्ट पेक्षा सेकंडचा कट ऑफ ड्रॉप होईल, आणि अगदी सेम तसंच झालंय। 100% ड्रॉप झालेला आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3% पर्सेंटेज मध्ये ड्रॉप कट ऑफ इथे झालेला आहे। मग नेमकं इथे संधी कोणाला मिळाली? जे विद्यार्थ्यांचं पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये 1, 2 किंवा 3% नाव मिस झालं होतं त्या सर्व विद्यार्थ्यांना इथं सेकंड लिस्ट मध्ये चान्स मिळालेला आहे मित्रांनो। म्हणून लवकरात लवकर तुमचं नाव जायचंय, चेक करायचंय, म्हणजे पुढचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसला तुम्हाला सगळे वेळ मिळेल मित्रांनो, लक्षात घ्या। आता दुसरी गोष्ट, कट ऑफ कमी लागला आहे का? सगळ्यात महत्वाचं, पहिल्यापेक्षा नक्कीच इथे कट ऑफ कॅटेगरीनुसार सुद्धा कमी लागला आहे। तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तरी ते एक अराउंड 86 ते 94-95 पर्यंत कट ऑफ लागलेला आहे। आता मी फक्त डाटा अनालिसिस केलेला आहे, याच्यामध्ये 95-96 पर्यंत ओपनचा सुद्धा गेलेला आहे, काही ठिकाणी 94 पर्यंत गेलेला आहे, काही ठिकाणी 85-88 पर्यंत सुद्धा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही सर्च करा, पीडीएफ पूर्ण सर्च करा मित्रांनो, तुम्हाला एक 88-89% वाल्यांचं सुद्धा इथे सिलेक्शन झालेलं आहे। पीडब्ल्यूडी मधला सगळ्यात कमी कट ऑफ लागला, तिथं 76-77 पर्यंत कट ऑफ लागला, हायेस्ट 70 पासून। हा प्लस मायनस 1-2% इकडे तिकडे धरा, मी फक्त अनालिसिस करून तुम्हाला तुमच्या पुढे प्रेझेंट करत आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय, तुमचं ओपन कॅटेगरीमध्ये ज्यावेळेस पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये 2 किंवा 3% तुमचं मिस झालं होतं सिलेक्शन, इथे ओपन मधील विद्यार्थी जे असतील त्यांना इथे सिलेक्शन मिळालं आहे। आणि सेम थर्ड मेरिट लिस्ट लागल्यानंतर ओपन असू द्या किंवा कुठलीही कॅटेगरी असू द्या, तुमचं कट ऑफ जो आहे तो आणखी ड्रॉप होणार आहे, लक्षात घ्या। आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की थर्ड मेरिट कधी लागणार, परंतु ती लवकरच लागेल, त्याचं सुद्धा तुम्हाला एक्झॅक्ट डेट सांगणार आहे मित्रांनो। म्हणून आपल्या चॅनलवर स्टे राहा मित्रांनो, लक्षात घ्या। ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा कट ऑफ कमी लागलेला आहे, एक 85च्या रेंज पासून 92, 93, 94 या रेंज पर्यंत, म्हणजे 85च्या पुढचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं इथं त्यांना चान्स मिळाला आहे। काही डिव्हिजन मध्ये, काही डिस्ट्रिक्ट मध्ये, सगळीकडे हा नाहीये, परंतु कसं असतंय, हाय प्रोफाइल सिटी असेल तिथं कट ऑफ नक्कीच जास्तच असतो, परंतु रुरल एरियामध्ये कमी राहतो। त्याप्रमाणे 85, 92, 93 पर्यंत ओबीसीचा सुद्धा गेलेला आहे, म्हणजे ओबीसी मध्ये सुद्धा 2 ते 3% ड्रॉप आउट झालेला आहे कट ऑफ मित्रांनो। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जशी जशी मेरिट लिस्ट जास्त मोठी, म्हणजे सेकंड झाले की थर्ड झाले की फोर्थ, त्याप्रमाणे जे काही उर्वरित कॅन्डिडेट आहेत ज्यांना थोडेसे मार्क कमी आहेत त्यांना सुद्धा इथे सिलेक्शन चान्स मिळणार आहे। म्हणून आरामामध्ये एकदम पेशन्स ठेवून तुम्ही प्रत्येक लिस्ट चेक करत राहायची। तुम्ही एससी कॅटेगरीचं जर बघितलं, खूप जणांच्या कमेंट होत्या की मला 78% आहे तर 82 आहे तर होईल का? तर लक्षात घ्या, एक 75, 76, 77 ते 85 पर्यंत जे स्टुडंट आहेत त्यांना इथे चान्स मिळालेला आहे। आणि आता ह्या रेंजमध्ये ज्यांचं कोणाचं सिलेक्शन झालं नसेल, एकतर त्यांनी समजून जायचं की तुमचं फॉर्म भरताना काहीतरी करेक्शन, म्हणजे काहीतरी चूक झालेली आहे, किंवा फॉर्म रिजेक्ट झालाय किंवा होल्डवर झालेला आहे, किंवा 0.001% सिस्टीम एरर आल्यामुळे सुद्धा तुमचं सिलेक्शन तिथं होल्डवर राहू शकतं, परंतु ते रेअर केस मध्येच होऊ शकतं, सर्वांना तो रूल अप्लाय होत नाही मित्रांनो। म्हणून त्यांनी सुद्धा आपलं एससी कॅटेगरी वाल्यांनी सुद्धा चेक करून घ्या। जरी कोणाचा नंबर लागणार असेल, तुमचे कमेंट आणि फॉर्म कुठे भरलाय आणि किती पर्सेंटेज, या 3 गोष्टी सर्वांनी कमेंट करा, म्हणजे आपल्याला
थर्ड फोर्थ किंवा तुमच्या लास्ट मेरिट लिस्ट पर्यंत तुम्हाला कुठल्या पर्यंत चान्स लागू शकतो आपण ते तुम्हाला सांगता येऊ शकतं एक अंदाजे. जवळपास जर त्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स असतील, कट ऑफच्या 1-2% खाली येणार असेल थर्डला, आणि तुम्हाला समजा थर्डचं कट ऑफ लागलं 83 आणि तुम्हाला आहे ते 81, तर थर्डला तुमचा नक्की चान्स आहे ना. म्हणून तुम्हाला विनंती की तुमचे मार्क्स आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या डिव्हिजनला फॉर्म भरलाय ते कमेंट करा मित्रांनो. इथे एसटी कॅटेगरीचं सुद्धा 78 जवळपास 80 पर्यंत जे काही स्टुडंट आहेत त्यांना इथे चान्स मिळालेला आहे. 75, 78 किंवा 80, 82, 85 वाल्यांना इथे चान्स मिळालेला आहे. म्हणजे सगळ्या कॅटेगरी ओपन, ओबीसी, एसटी, पीडब्ल्यूडी ज्या काही कॅटेगरी असतात त्यांचा सर्वांचा कट ऑफ हा ड्रॉप झालाय. लक्षात घ्या. पीडब्ल्यूडी वाल्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे सगळ्यात मोठा चान्स मिळालेला आहे मित्रांनो. ज्यांचे पीडब्ल्यूडी मधून फॉर्म भरले होते त्यांचा सगळ्यात कमी कट ऑफ लागलेला आहे. कमी म्हणजे त्यांना कॉम्पिटिशन सुद्धा तशीच आहे, त्यामुळे त्याला सुद्धा कमी म्हणता येणार नाही. परंतु एक 78 पर्यंत जे स्टुडंट आहेत त्यांचं इथं सेकंड मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. लक्षात घ्या. म्हणून सगळ्यांनी सगळ्या मेरिट लिस्ट येईपर्यंत तुमचे नाव चेक करत राहायचं, जेणेकरून कुठल्याही लिस्ट मध्ये तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस आहेत. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, जशी नंबर ऑफ मेरिट लिस्ट लागेल तसं तुमचा कट ऑफ ऑलवेज कमी होत राहणार. आता नेमका कट ऑफ कमी का होतोय लक्षात घ्या. सॉरी कट ऑफ कमी का होतोय लक्षात घ्या मित्रांनो. जसं तुमची मेरिट लिस्ट वाढेल तसा ड्रॉप आउट होतोय. कारण की पहिल्या मेरिट लिस्टला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बरेच विद्यार्थी आउट झालेले आहेत, म्हणजे रिजेक्ट झालेले आहेत डॉक्युमेंट म्हणजे डीव्ही प्रोसेस मध्ये मित्रांनो. आता ते का आउट झाले तर त्यांच्यामध्ये काही जणांचं नेम मिसमॅच होतं, म्हणजे मार्कशीटवर वेगळं आणि इतर कागदपत्रावर वेगळं होतं, किंवा कोणाचा जन्म तारीख चुकीची होती, किंवा कोणाचे ओरिजिनल डॉक्युमेंटच नव्हते. असे वेगवेगळे त्याला कारण आहेत, जेणेकरून त्या डीव्ही प्रोसेस मधून ते आउट झाले आणि सेकंड मेरिट लिस्ट मधील जे काही विद्यार्थी लागलेत त्यांना 1-2%चा हा ज्या रिजेक्ट झाले त्यांच्यामुळे इथे फायदा झालेला आहे मित्रांनो. आता त्यांच्यासाठी ती बॅड न्यूज आहे, म्हणजे चांगली बातमी नाही डीव्ही मध्ये रिजेक्ट झाले. परंतु ज्या पहिल्या मेरिट लिस्ट वाल्यांनी ज्या चुका झाल्यात किंवा चुका केल्या त्या सेकंड वाल्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये अजिबात करायच्या नाहीत. म्हणजे तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव तर आलंच, परंतु आता तुम्हाला डीव्ही सुद्धा एकदम क्लिअरली 100% क्लिअर करायचं आहे. म्हणून तुमचं काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम असतील तर ते कमेंट करत राहा मित्रांनो, आणि एकमेकांना प्रश्न उत्तर बघून जे प्रॉब्लेम असतील त्यांना सोल्युशन देत राहा. मी तर देतच राहील, परंतु ज्यांना ज्याचं सोल्युशन माहिती ते सुद्धा देत राहा मित्रांनो. म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमचं रिजेक्शनचं प्रमाण काय होईल मित्रांनो, कमी होईल. कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अजून तुम्हाला वेळ आहे. एखादं डॉक्युमेंट नसेल तुमच्याकडे ते तुम्ही काढू शकता, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी किंवा आधार, पॅन, व्हॉट एव्हर जे काय तुमचं आयडेंटिटी असेल ते, किंवा तुमचा टीसी कॉलेजमध्ये असेल, मार्कशीट कुठेतरी कॉलेजमध्ये असेल, ते तेवढ्या 15-20 दिवसामध्ये तुम्ही नक्कीच काढून घेऊ शकता. म्हणून तुमचे प्रॉब्लेम कमेंट्स करत राहा मित्रांनो. लक्षात घ्या. आता थर्ड आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. याला सुद्धा साधारणपणे 15 ते 20 दिवसाचा कालावधी नक्कीच इथे जाणार आहे. लक्षात घ्या. पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये काय झालेलं होतं, 15-20 दिवसाचा टाइम पिरियड होता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये 2-4 चुकाच्या मस्ट टाळायच्या, कारण की इथे जर चूक नाही टाळली तुम्ही तर तुमचं रिजेक्शन 100% होईल. मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊन काहीच उपयोग नाही. म्हणून वारंवार सांगतोय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सर्व डॉक्युमेंट तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जा, त्याच्यासोबत 2-2 अटेस्टेड झेरॉक्स कॉपी घेऊन जा, पासपोर्ट साईज फोटो, तुमचा ऍक्टिव्ह मोबाईल नंबर, ऍक्टिव्ह मेल आयडी, ह्या गोष्टी सर्व सोबत राहू द्या, नोंद असू द्या तुम्हाला. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना वेळेवर जा. वेळेवर गेलात तर तुमचं इझी प्रोसेस होईल, फ्लो चार्ट तुमचा एकदम व्यवस्थित राहील, जेणेकरून तुमचं डीव्ही मध्ये कुठलाच तुम्ही त्यांना चान्स देऊ नका तुम्हाला रिजेक्ट करण्यासाठी. ह्या गोष्टी फक्त फॉलो करायच्या. म्हणजे मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची कंप्लीट आणि प्रोसेस एकदम व्यवस्थित झाली तर तुमचं ऑफर लेटर यायला सुद्धा काही वेळ जास्त लागणार नाही मित्रांनो. ठीक आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस साधारण 15-20 दिवस जाईल, आणि त्याच्यानंतर जे काही विद्यार्थी त्याच्यातून ड्रॉप होतील, आता नक्कीच सेकंड मध्ये सुद्धा काही विद्यार्थी ड्रॉप होणार ना. आता ज्यांचे मार्क्स कमी आहेत, ज्यांचं सेकंड मध्ये सुद्धा मिस झालेलं आहे ना, त्यांना आणखी जास्त चान्स इथे वाढलेला आहे. कारण की का, तुम्हाला मार्क कमी असून सुद्धा तुमचं थर्ड मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, डॉक्युमेंट मध्ये काही गडबड असेल तर तुम्हाला ते करेक्ट करण्यासाठी काही वेळ मिळणार आहे, म्हणजे जवळपास 2 महिन्याचा.
म्हणजे आता याच्यामध्ये 20 दिवस प्रोसेस, 15 ते 20 दिवस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, सेकंड लिस्ट मध्ये वेळ चालला जाईल आणि थर्ड ला तुम्हाला आणखी वेळ मिळणार आहे. म्हणून ज्यांना सुद्धा कमी मार्क आहेत त्यांनी थर्ड किंवा फोर्थ मेरिट लिस्ट पर्यंत नाव तुमचे चेक करत राहा मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर समजून घ्या. काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. आता शेवटचा पॉइंट आहे, थर्ड मेरिट लिस्ट लागणार का? 100% लागणार मित्रांनो. काही जणांना असा डाऊट आहे की सेकंड वरती सगळ्या वॅकन्सी पूर्ण क्लोज होतील, असं अजिबात होणार नाही. कारण जीडीएसचा जर तुम्ही हिस्ट्री पाहिली, इतिहास पाहिला, सगळ्या जीडीएसचा इथून मागच्या बऱ्यापैकी जवळपास 3+ मेरिट लिस्ट लागला, म्हणजे 3च्या पुढेच मेरिट लिस्ट लागला. महाराष्ट्र सर्कलला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि कधी कधी एखाद्या वेळेस तर सप्लिमेंटरी लिस्ट सुद्धा लागलेली, म्हणजे जवळपास तुम्ही 75 वाल्यांना सुद्धा चान्स मिळालेला आहे. म्हणून जरी तुमचे मार्क्स 75 अबव असतील किंवा 75 जरी असतील आणि त्यातले त्यात तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल तर तुमचं सिलेक्शन इथे सुद्धा कन्फर्म आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून हार मानू नका, पॅनिक होऊ नका आणि वारंवार येणाऱ्या सर्व मेरिट लिस्ट चेक करत राहा मित्रांनो. म्हणून थर्ड मेरिट लिस्ट सुद्धा येणार आहे मित्रांनो, ही काळजी घ्या. तुम्ही सगळे गोष्टी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रिपरेशन करून ठेवा आणि सगळ्या गोष्टींचं तयारी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जॉईनिंग लेटर तुमचं हातातच आहे, येणारच आहे. या तयारीने तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सुद्धा प्रोसेस करा मित्रांनो. म्हणून मी सांगत असतो आपल्या अकॅडमी वरती की वारंवार मित्रांनो इथे आपल्याला नेहमी कनेक्ट राहा, कारण जी ऑफिशियल रिअल माहिती आहे, जो अंदाज आहे त्याच अंदाजावर सगळ्या गोष्टी होत असतात. मागे पण समजा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, सेकंड मेरिट लिस्ट ही मित्रांनो 6 ते 12 तारखेच्या म्हणजे 6 ते 12 एप्रिलच्या दरम्यान येणार होती आणि त्याच रेंज मध्ये आले. एकही दिवस मागे पुढे नाही झाला, बिलकुल त्याच रेंज मध्ये आले. म्हणून तुमचा विश्वास हीच आमची प्रेरणा आहे मित्रांनो, हीच माझी प्रेरणा आहे. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही सगळ्या गोष्टी सर्वांना शेअर करत राहा. आता हा जो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तो सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा. याच्यातून काय होतं मित्रांनो, तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतात. शेअर केल्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न, डाऊट, कन्फ्युजन असेल ते क्लिअर होतं आणि एकसाथ सर्वांचं सिलेक्शन होण्यास आपल्या मित्रमैत्रिणीचं, नातेवाईकाचं, परिवाराचं, कोणाचं तरी आपल्या दृष्टीने चांगलं होतंय, कल्याण होतंय, त्याचा एक आनंद सुद्धा आपल्याला वेगळा नक्कीच मिळतो. म्हणून सेकंड लिस्ट मध्ये काही प्रॉब्लेम नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा थर्ड लिस्ट कधी येणार, तुमचं सिलेक्शन कुठल्या लिस्ट पर्यंत होऊ शकतं, कुठलीही गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर सगळे प्रश्न कमेंट मध्ये टाकायचे आहेत, तुमचे डाऊट कमेंट करायचे आहेत, त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्कीच देईल मित्रांनो. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना खूप खूप शुभेच्छा, ज्यांचं झालं नाही त्यांना पुढील लिस्ट मध्ये येण्यासाठी खूप शुभेच्छा. त्यामुळे सर्व गोष्टी रेडी राहा आणि इथेच थांबतो. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.